हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. ज्ञानानंद. भाग 3. अक्षय ज्ञानसागर. भौतिक पंडित विद्वान यांचे ज्ञान बाहेरून पाणी आणून हौद भरल्यासारखे असते. पंडित याचा अर्थच पडथ म्हणजे जो पडीक घोकमपट्टी करून स्वतःचे पांडित्य दाखवितो तो. त्याला स्वतःचे असे ज्ञान नसते. कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले हा घोकतो आणि तुम्हाला म्हणून दाखवितो. फार फार तर त्याचा शब्दार्थ सांगतो आणि वर म्हणतो मला पंडित म्हणा. तसेच विद म्हणजे अगोदरच माहीत असलेले गोळा करून तुमच्यापुढे विद्वत्ता दाखविणारा आणि वर सांगणारा की मी विद्वान आहे. त्याला स्वतःचे असे ज्ञान नसते. इतरांनी सांगितल्याचे संकलन असते. यामुळे त्यांच्या ज्ञानाला मर्यादा असतात. भरलेला हौद जसा वापरला की रिकामा होतो तसे हे भौतिक पंडित विद्वान एका ठराविक मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाहीत. ते रिकामे आहेत हे उघड होते. इतरांची लेखणी थांबली की यांचीही लेखणी थांबते. कारण रसग्रहण कशाचे करायचे, संकलन कोठून करायचे हा त्यांना प्रश्न पडतो. ज्ञानानंदी हा झरा असलेल्या विहिरीसारखा असतो. अक्षय ज्ञानसागर असलेला, कितीही उपसा पुन्हा झऱ्यामधून भरून येणारा, कधीही न आटणारा, लोकांनी उपसा केला म्हणून संतुष्ट होणारा, आपला उपयोग केला गेला म्हणून खुश होणारा. कारण त्याचे ज्ञान स्वयंभू असते. ती त्याची स्वतःची अनुभूती असते. त्यामधून अनेक साधक ज्ञानार्जनाने तृप्त होतात. ज्ञानानंदीला शंका विचारल्यास तो पुस्तकात पाहून नंतर सांगतो असे म्हणत नाही. तेथल्या तेथे तो त्याचे उत्तर देऊन साधकाचे समाधान करतो. त्या शंकेच्या अनुषंगाने इतर माहितीही न विचारता तो साधकांना आपणहून देतो. तसेच ज्ञानानंदी त्यांच्याकडील ज्ञानानंद सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःच आतुर झालेला असतो. दुग्धामृत भरून आल्यावर गाई म्हशींना कधी एकदा पाना सोडतो असे होते. तसे ज्ञानानंदीला कधी एकदा ज्ञानामृताचा सर्वांवर वर्षाव करतो असे होते. ऋषीने आत्मसाक्षात्कार झाल्यावर स्वांत सुखाय अशी वृत्ती ठेवली नाही. त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून आश्रम स्थापन केले. तेथे गुरुकुल पद्धतीने छात्रांना ज्ञानामृत प्रदान केले. तेही निरपेक्ष वृत्तीने भरभरून ज्ञान दिले. उत्तम नागरिक तयार केले. सुसंस्कृत समाजाची बांधणी केली. हे असे काम करायला मिळाले म्हणून तेच स्वतःला धन्य समजत होते. हाच त्यांचा ज्ञानानंद होता. सदानंदी, परमानंदी, कैवल्यानंदी. ज्ञानानंदी आनंदाचे डोही आनंद तरंग असतो. सदा आनंदात सदा बहार असलेला. कारण त्याच्या जीवनात कधीही दुःख असे काहीही नसते. त्यामुळे तेथे सौख्यही नसते. तेथे या पलीकडील आनंद असतो. हा आनंद कशावरही अवलंबून नसतो. तो स्वयंभू असतो. यामुळे तो परमात्म्याशी जोडलेला असतो. तो परमानंद असतो. ज्ञानानंद हीच त्याची केवळ स्थिती असते. देहादी इंद्रियांमध्ये बाह्यभागी संचिताची घाणेरी उगवते. हे लक्षात घ्यावे. यास्तव नित्य नियमित स्वतःशी बसावे. त्या योगे अंतःकरणात उतरावे. तेथे आपल्या जन्मतःच आत्मबीज असते. त्याला योग साधना, उपासना, नियतीनुसार नैसर्गिक आचरण, सदा वर्तमानातील जीवन असे खत पाणी घालावे आणि त्यामधून ज्ञानानंदाचे आत्मफळ प्राप्त करावे. प्रयोजन. या सर्वांचे प्रयोजन काय आहे? येथे सुख दुःख असे काहीही अस्तित्वात नाही याची जाण यावी. हेच एकमेव ज्ञान आहे. त्यामधून आनंद निर्माण व्हावा. सर्वत्र ज्ञानानंद पसरावा. ब्रह्म याचा अर्थ सतत पसरत असलेला असा आहे. येथे सदा आनंद आहे आणि तो सदा असावा, टिकावा, सुदूर पसरत राहावा. या ब्रह्मानंदात आपण मुक्तात्मा म्हणून जन्माला यावे. या सुंदर सृष्टीचा आस्वाद घ्यावा. येथील सृष्टी साक्षीत्वाने अनुभवावी. येथील लीला साक्षी राहून अवलोकन करावी. आपण आनंदात असावे. आपल्यामधून प्रेरणा घेऊन सर्वांनी आनंदात राहावे. ही पृथ्वी
आनंदभुवन असावी. हरिओम.